मत्स्य संवर्धनाबद्दल आपण सर्वांना माहिती असेलच, पण तुम्ही कधी पर्कोलेशन टँक म्हणजे पाझर तलावामध्ये मत्स्य संवर्धन करण्याचे उदाहरण ऐकले आहे का? नक्कीच नसेल. याच कारणामुळे केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई या व्हिडिओच्या माध्यमातून पाझर तलावामध्ये मत्स्य संवर्धन करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ लक्ष्मणपाडा नावाचे गाव आहे. तिथे डोंगरामध्ये एक पाझर तलाव आहे. नाशिकमधील बॉश या मल्टीनॅशनल कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या अंतर्गत या पाझर तलावाचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे या पाझर तलावामध्ये पाणी जास्त काळ टिकू लागले आहे. त्या पाण्याचा वापर गावामध्ये पिण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे त्याच्या शेतीकरता सुद्धा फायदा होत आहे. या पाझर तलावाचा उपयोग मत्स्य संवर्धनासाठी करता येऊ शकतो का, यासाठी केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबईमधील संशोधकांनी या पाझर तलावातील पाण्याच्या विविध चाचण्या घेतल्या आणि पाण्यामधील प्राथमिक उत्पादकता तपासून पाहिले. यामधून संशोधकांना असं लक्षात आलं की पाण्यामध्ये मत्स्य संवर्धन करू शकतो. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई यांनी नाशिकमधील बॉश कंपनीच्या साहाय्याने लक्ष्मणपाडा गावामध्ये युवकांना एकत्रित करून लक्ष युवा ग्रामीण विकास गटची स्थापना केली. या गटातील युवकांना केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई यांनी मत्स्य संवर्धनाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर बॉश कंपनीच्या मदतीने मत्स्य संवर्धनाकरता मत्स्य बीज खाद्य या गटातील युवकांना दिले. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई यांनी लक्ष युवा ग्रामीण विकास गटातील युवकांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन देऊन या पाझर तलावामध्ये मत्स्य संवर्धन यशस्वीरित्या चालू केले. या व्हिडिओमधून पाझर तलावामध्ये मत्स्य संवर्धन कसे करावे याची विस्तृत माहिती आपण देत आहोत. तलावातील माशांना अनुकूल असे वातावरण निर्माण करून त्यात माशांची पिल्ले सोडावयाची व त्याची जोपासना करून ठराविक जलक्षेत्रात ठराविक काळात निवडलेल्या प्रजातीपासून जास्तीत जास्त मत्स्य उत्पादन मिळवणे म्हणजेच मत्स्य शेती होय. मत्स्य शेती आर्थिक दृष्टीने फायदेशीर होण्याकरिता नवीन तंत्राचा वापर करणे व शास्त्रीय पद्धतीने त्यात सुधारणा करीत राहणे आवश्यक आहे. कमीत कमी जागेत कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन व त्यापासून जास्तीत जास्त अर्थार्जन हा मत्स्य शेतीचा मुख्य हेतू असला पाहिजे. किफायतशीर मत्स्य संवर्धन करिता योग्य जागेची निवड. भूप्रदेश. मत्स्य संवर्धनाकरिता जागा निवड करताना जागेचा उतार हा मध्यम असावा. तलावाची जागा पूरक क्षेत्रापासून दूर असावी. प्रदूषणमुक्त जागेस प्राधान्य द्यावे. जमिनीची प्रत त्या जागेत तळे बांधावयाचे आहे तेथील जमीन जलसंवर्धन करू शकणारी म्हणजेच ज्यातून पाणी झिरपून जाणार नाही अशी असावी. जमिनीच्या मातीचे प्रकार त्यामध्ये चिकण माती, गाळाची किंवा काळी माती हे मातीचे प्रकार मत्स्य शेतीसाठी उत्कृष्ट असतात. बारमाही पाण्याची उपलब्धता असावी. मत्स्य संवर्धन तलावापर्यंत जाण्याचा रस्ता उपलब्ध असावा किंवा उपलब्ध करता यावा. इतर बाबी त्याच्यामध्ये मजुरांची उपलब्धता, वीज उपलब्धता, तांत्रिक मार्गदर्शन, विजेची सोय जवळपास उपलब्ध असावी. तलावाचे प्रकार. कोणत्याही प्रकारचा तलाव हा मत्स्य संवर्धनाकरिता उपयोगात आणला जाऊ शकतो. तलावाचे महत्त्वपूर्ण 3 प्रकार आहेत. त्यामध्ये संगोपन तलाव. या तलावाचे क्षेत्रफळ हे 0.02 ते 0.05 हेक्टर इतके असते. संवर्धन तलाव. या तलावाचे क्षेत्रफळ हे 0.08 ते 0.02 हेक्टर इतके असते. संचयन तलाव. या तलावाचे क्षेत्रफळ 0.2 ते 2 हेक्टर इतके असते. संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड करताना खालील बाबी लक्षात ठेवा. संवर्धन योग्य भारतीय प्रमुख कार्प माशांच्या जाती. त्यामध्ये कटला, रोहू,
मृगाळ. संवर्धन योग्य विदेशी कार्प माशांच्या जाती, त्यामध्ये चंदेरा म्हणजे सिल्वर कार्प, गवत्या म्हणजेच ग्रास कार्प, आणि कोंबडा म्हणजेच सायप्रिनस. मातीचे व पाण्याचे गुणधर्म. संवर्धन तलावाची पूर्वतयारी. तलाव सुकवणे. मत्स्य संवर्धन करण्यापूर्वी तलाव 15 दिवस उन्हात सुकवणे आवश्यक असते. तळाचा कमीत कमी 1 सेंटीमीटर खोलीपर्यंतच्या भागात भेगा पडल्या म्हणजे तळे कोरडे झाले असे समजावे. तलावाचा तळ नांगरणे. तलावाचा तळ नांगरून घ्यावा, त्यामुळे मातीतील दूषित वायू किंवा किड्यांची व माशांची अंडी असल्यास त्याचा नायनाट होईल. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्यास मदत होईल. तळ्याची उत्पादकता वाढेल. संहारक माशांचे निर्मूलन करणे. तळे पूर्णपणे सुकणारे नसेल तर तलावात वारंवार जाळे फिरवून उपद्रवी मासे काढून टाकावे, कारण उपद्रवी मासे संवर्धनासाठी सोडलेल्या माशांच्या बीजाचे भक्षण करतात. तसेच संवर्धनीय माशा बरोबर अन्न, प्राणवायू व जागेसाठी स्पर्धा करतात. रासायनिक म्हणजेच ब्लिचिंग पावडर किंवा नैसर्गिक वनस्पतीजन्य विषाचा, त्यामध्ये मोहाची पेंड, डेअरीज रूट पावडर, टी सीड केक वापर करून तलावातील संहारक माशांचे निर्मूलन करावे. रासायनिक किंवा नैसर्गिक वनस्पतीजन्य विषाचा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा. विषाचा परिणाम कमी झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर तलावामध्ये मत्स्यबीजाची साठवणूक करावी. तलावातील अनावश्यक वनस्पती आणि तणांचे निर्मूलन. त्यामध्ये मत्स्य संवर्धन तलावातील अनावश्यक पाणवनस्पती माशांसाठी अडचणीच्या असतात, कारण वनस्पती जागेसाठी स्पर्धा करतात तसेच पाण्यातील प्राणवायूचे प्रमाणावर परिणाम करतात. वनस्पती पाण्यातील पोषक द्रव्ये शोषून घेतात, त्यामुळे तलावाची नैसर्गिक उत्पादकता कमी होते. 3 प्रमुख पाणवनस्पती निर्मूलन पद्धतीने म्हणजेच हाताने अथवा यंत्र पद्धती, रासायनिक आणि जैविक पद्धती. तलावात चुन्याची मात्रा देणे. तलावातील पाण्याचा सामू हा 7 ते 8.5 दरम्यान असेल तर माशांची वाढ चांगली होते. तलावातील मातीचे नमुने घेऊन सामू तपासावा. चुन्यामुळे तलावाच्या तळाशी साठलेले विषारी वायू नाहीसे होतात. मत्स्यबीजाला रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. तलावातील पाण्याचा सामू नियंत्रित म्हणजेच तो 7 ते 8.5 दरम्यान ठेवण्याकरिता योग्य प्रमाणात चुन्याची मात्रा द्यावी. सामू जर 6 पेक्षा जास्त असेल तर चुनखडी 1000 किलो प्रति हेक्टर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड 500 किलो प्रति हेक्टर इतके वापरावे. सामू जर 5 ते 6च्या दरम्यान असेल तर चुनखडी 2000 किलो प्रति हेक्टर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड 1000 किलो प्रति हेक्टर. सामू 5 पेक्षा कमी असल्यास चुनखडी 3000 किलो प्रति हेक्टर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड 1500 किलो प्रति हेक्टर. तलावात पाणी भरणे. तलावात स्वच्छ व गाळलेले पाणी भरावे. तलावात पाणी सोडणाऱ्या पाईपला बारीक आसाची जाळी बांधावी, जेणेकरून तलावात पाणी भरताना अनावश्यक माशांचे अंडे, पिल्ले तसेच कचरा येणार नाही. खतांची मात्रा. संवर्धनासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारची खते वापरतात.
खतांच्या वापरामुळे तलावात माशांच्या वाढीसाठी लागणाऱ्या प्राणी व वनस्पती प्लवंग यांची निर्मिती व वाढ योग्य प्रमाणात होते. सेंद्रिय खते यामध्ये ताजे शेण, पेंड, कंपोस्ट खत इत्यादींचा समावेश होतो. रासायनिक खते युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी. मत्स्यबीज संचयनापूर्वी सुमारे 2000 किलो शेणखत, 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या खतांची मात्रा द्यावी. पाण्याच्या गुणधर्मानुसार खतांची मात्रा कमी व जास्त करावी. तलावाला खतांची मात्रा दिल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर तलावातील पाण्याला हिरवा रंग येतो. त्यानंतर तलावात मत्स्यबीजाची साठवणूक करावी. मत्स्यबीज संचयन आणि व्यवस्थापन. योग्य मत्स्यबीजाची निवड. मत्स्य संवर्धनामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर उत्कृष्ट मत्स्यबीजाची साठवणूक करावी. सहज उपलब्ध होणारे तसेच वारंवार प्रजनन न होणारे मत्स्यबीज मत्स्यशेतीसाठी वापरावे. मत्स्यबीजाच्या अवस्था. प्रथम मत्स्य जिरे 8 मिलीमीटर लांबी. द्वितीय मत्स्यबीज 25 मिलीमीटर लांबीपर्यंत. अर्ध बोटुकली 25 ते 50 मिलीमीटर लांबी. बोटुकली 50 ते 100 मिलीमीटर लांबी. मत्स्यबीजाची वाहतूक. मत्स्यशेतीसाठी लागणाऱ्या मत्स्यबीजाची वाहतूक करताना पोट रिकामे असलेले मत्स्यबीज वाहतुकीसाठी वापरतात. वाहतूक करण्यापूर्वी मत्स्यबीजाला 1 दिवस आधी खाद्य देणे थांबवावे. तसेच वाहतुकीच्या अगोदर 4 ते 7 मत्स्यबीजाला स्वच्छ पाण्यामध्ये ठेवावे, ज्यामुळे पाण्यात विरघळणारा विष्ठेचे प्रमाण कमी होऊन प्राणवायू वाहतुकी दरम्यान योग्य प्रमाणात राहतो. मत्स्यबीजाची वाहतूक करताना मत्स्यबीज उत्पादन केंद्रातील पाणी वापरावे. मत्स्यबीजाची वाहतूक शक्यतो थंड वेळी म्हणजे पहाटे किंवा रात्री करावी. मत्स्यबीजाचे अनुकूलन आणि साठवणूक. मत्स्यबीज तळावर आल्यावर सरळ तलावामध्ये सोडू नये. प्रथम बंद पिशवी तळामध्ये 15 ते 20 मिनिट ठेवून द्यावी. त्यामुळे पिशवीतील पाण्याचे तापमान आणि तलावातील पाण्याचे तापमान एक समान होते. त्यानंतर पिशवीचे तोंड उघडून पिशवीमध्ये तळातील थोडे पाणी टाकावे. यामुळे तलावातील पाण्याचा सामू आणि पिशवीतील पाण्याचा सामू एकसारखा होतो. त्यानंतर पिशवीचे तोंड तलावाच्या पाण्यात बुडवून पिशवी वाकडी करावी, म्हणजेच मत्स्यबीज स्वतःहून हळूहळू तलावाच्या पाण्यात जाईल. मत्स्यबीज हे शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या थंड वेळी तलावात सोडावे. मत्स्यबीज संचयन. तलावामध्ये 50 ते 100 मिलीमीटर लांबीचे मत्स्य बोटुकलीचे संचयन करावे. साधारणतः 5000 ते 10000 मत्स्य बोटुकली प्रति हेक्टर इतक्या प्रमाणात संचयन करावे. खाद्य व्यवस्थापन. तलावातील नैसर्गिक खाद्य म्हणजेच प्राणी व वनस्पती प्लवंग यांना जोड म्हणून पूरक खाद्य देणे आवश्यक असते. पूरक खाद्य. शेंगदाणा पेंड व भाताचा कोंडा. सुरुवातीला एकूण वजनाच्या 5% व त्याचे प्रमाण हळूहळू कमी करून शेवटी 1% प्रमाणात पूरक खाद्य द्यावे. खाद्य देण्याची वेळ सकाळी 7 ते 8 वाजता आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजता. शेंगदाणा पेंड आणि भाताचा कोंडा पाण्यामध्ये भिजवून त्याचे घट्ट गोळे बनवावे. हे खाद्याचे गोळे तलावात सर्वत्र फेकावे, जेणेकरून संपूर्ण तलावात खाद्य टाकले जाईल. युरियाच्या गोणीमध्ये योग्य प्रमाणात शेंगदाणा पेंड, भाताचा कोंडा भरावे. तोंड घट्ट बांधावे व गोणीला लहान छिद्र पाडावे. गोण्या तलावात ठराविक अंतरावर पूर्णपणे पाण्यात बुडतील अशा पद्धतीने दोरीच्या साहाय्याने बांधाव्या. मासे स्वतःहून गोणीच्या छिद्रातून बाहेर आलेल्या खाद्य खातात, त्यामुळे खाद्याचे नुकसान होत नाही. 10,000 मत्स्य बोटुकली प्रति हेक्टर इतक्या प्रमाणात संचयन केलेल्या तलावात साधारणपणे खाद्याचे प्रमाण पुढील प्रमाणे असावे. माशांची वाढ व आरोग्य तपासणी. साधारणतः 15 दिवसानंतर फेक जाण्याच्या मासे पकडून व त्याचे वजन व वाढ तपासावी. त्यानुसार खाद्याचे प्रमाण ठरवावे.
विक्री योग्य मासे पकडणे. साधारणतः 750 ते 1000 ग्रॅम वजन झाल्यानंतर मासे पकडावे. मासे पकडण्याकरता सर्वप्रथम तलावातील पाण्याची पातळी कमी करावी. ओढ जाळ्याच्या साहाय्याने मासे काढावे आणि त्याची विक्री करावी. धन्यवाद.